तर आधी तर सर्वांना हाय नमस्कार आणि सीमा डेअरी कुकिंग चॅनल तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप स्वागत। आणि कसं आहे सगळं मस्त ना, खूप छान। तर चला मग आज आपण परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत। तर तुम्ही बघतच आहात डाळबट्टी आहे। तर बघा दिसायला अतिशय सुंदर दिसत आहे आणि खायला पण खरंच खूप टेस्टी। तर चला मग साहित्य बघू। तर इथे मी तीळ घेतलेले आहेत, जिरे घेतलेले आहेत, ओवा आहे, हळद आहे, मीठ आहे, सोडा आहे आणि डाळीचं पीठ आहे आणि रवा आहे आणि आपलं रेग्युलरचं पीठ म्हणजे गव्हाचं पीठ। तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता रवा टाकून घेत आहे आणि आता डाळीचं पीठ टाकत आहे म्हणजे बेसन पीठ टाकत आहे आणि हे ओवा आहे हातावर कुस करून टाकत आहे। आणि जर तुम्ही 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यासाठी 1 वाटी रवा टाका। तर चला मग आता तीळ पण टाकून घेऊ आणि आता जिरे टाकून घेऊ आणि तुम्ही जिरा पावडर पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार। तर आता थोडीशी हळद टाकू आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि आता थोडासा सोडा टाकून घेऊ आणि तेल गरम करून घेतलं होतं म्हणजे मोहन, ते पण आपण या मिश्रण मध्ये टाकून घेऊ आणि सर्व छान मिक्स करून घेऊ आणि मस्त पीठ मळून घेऊ आणि थोड्या वेळासाठी साईडला ठेवू मुरजण्यासाठी। तर मस्त पीठ मळून झालेलं आहे आणि थोड्या वेळासाठी मी साईडला ठेवलं होतं। तर चला मग आता मस्त मस्त भट्ट्या बनवू। आणि जर तुम्ही आपल्या व्हिडिओवर आता नवीन आहेत, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर नक्की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल। तर चला मस्त चपाती लाटून घेऊ आणि चपाती आपल्याला जाडसरच लाटायची आहे। तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने लाटलेले आहे। तर सगळ्या चपातीला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या भट्ट्याला छान लेअर येतील। तर चला मग आता चपातीला फोल्ड करून घेऊ तर परत एकदा तेल लावून घेऊ चपातीला आणि परत चपातीला फोल्ड करून घेऊ आणि थोडंसं साईडला चेपून घेऊ म्हणजे चपाती उघडणार नाही म्हणजे तुटणार नाही। आणि अशा पद्धतीने रोल करून घेऊ। तर आधी तर असं चेपून घेऊ आणि मग मस्त लाडू बनवून घेऊ। तर बघू शकता आणि मी इडलीच्या भांड्यात अगोदरच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या भट्ट्या चिपकणार नाहीत। तर सगळ्या भट्ट्या बनवून झालेल्या आहेत। तर सगळ्या भट्ट्या आता वाफवून घेऊ आणि मी 25 मिनिटासाठी भट्ट्या वाफायला ठेवल्या होत्या। तुम्ही मध्ये मध्ये चेक करून बघा आणि जर वाफल्या नाही तर परत थोड्या वेळासाठी वाफवून घ्या आणखी। तर मस्त भट्ट्या वाफवून झालेल्या आहेत। तर आता चला छान कट करून घेऊ। तर मी अशा पद्धतीने कट करत आहे। तुम्ही तुमच्या आवडीनं भट्ट्याला आकार द्या म्हणजे तुमच्या आवडीनं कापा, तुम्हाला जशा आवडतील तशा। तर साईडला मी गॅसवर तेल पण गरम करायला ठेवलं होतं। तर मस्त तेल गरम झालेलं आहे। तर चला मग भट्ट्या मस्त तळून घेऊ।
तर वा, मस्त सुंदर कलर आलेला आहे आणि मस्त क्रिस्पी आणि लेअर आलेला आहे आपल्या भट्ट्याला, बघू शकता तुम्ही. तर खूप टेस्टी आणि चविष्ट आणि पटकन होणाऱ्या ह्या आपल्या भट्ट्या बनून तयार आहेत.